एक होतं जंगल, घनदाट जंगल. चिक्कार झाडं होती त्यात, मोठमोठाली, ही प्रचंड. वड, पिंपळ, आंबा, फणस अशी कितीतरी. एवढी दाटी होती झाडांची की दुपारी सुद्धा जंगलात ऊन उतरत नसे. सगळीकडे अगदी थंडगार सावली असायची. बिचाऱ्या सूर्यकिरणांना खालपर्यंत उतरायला जागाच नव्हती मुळी. दाट झाडीमुळे त्या जंगलात पशु पण खूप होते. त्यामुळे त्या जंगलात जायला माणसं घाबरायची. जंगलाच्या एका बाजूला होतं एक मोठं तळं आणि दुसऱ्या बाजूला होती थोडीशी वस्ती, म्हणजे माणसांची घरं होती. माणसं बिचारी अगदी घाबरून राहायची, जीव मुठीत धरून राहायची. न जाणू एखादा वाघ कोल्हा आला तर त्या वस्तीत एक म्हातारी राहायची. खूप धीट आणि हुशार होती म्हातारी. या म्हातारीला एक मुलगी होती. तिचं लग्न झालं होतं. ती मुलगी राहायची जंगलाच्या पलीकडच्या बाजूला, म्हणजे तळ्याच्या बाजूला. म्हातारीला आपल्या लेकीची आठवण झाली ना की म्हातारी जायची आपल्या लेकीला भेटायला. असंच एकदा खूप दिवस झाले, म्हातारीला आली आपल्या लेकीची आठवण. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, लेकीची जास्तच आठवण यायला लागली. मग तिने ठरवलं की आता लेकीला भेटायला जायचं. मग तिने एक पिशवी घेतली आणि त्यात आपलं सामान सुमान भरलं. सामान म्हणजे काय तर कपडे आणि नातवंडांना खाऊ, आणि निघाली. आजूबाजूच्या लोकांना सांगितलं, बाबांनो जरा 2-4 दिवस लेकीकडे जाऊन येते, खूप आठवण येते, माझ्या घराकडे लक्ष ठेवा हं. आणि निघाली म्हातारी. हळूहळू चालत चालत निघाली आपली. जंगलात शिरली. थोडस पुढे गेल्यानंतर समोरून आला एक वाघ. म्हातारीला बघून त्यानं एक डरकाळी फोडली. वाघाला पाहून म्हातारी अगदी घाबरून गेली बिचारी. वाघ म्हणाला, हे म्हातारे कुठं चाललीस? थांब, मी तुला खाऊन टाकतो. केव्हाची भूक लागली मुलं. म्हातारी मनातनं घाबरली होती खरी, पण तिनं मुळीच तसं दाखवलं नाही वाघाला. ती म्हणाली, खाणार तर खा बापडा, मला काय, उद्या मरायचं ते आजच मरीन. मला खाऊन तुझं पोट भरणार असेल तर मला बरंच वाटेल, पण आता मला खाऊन तुला काहीच मजा येणार नाही. वाघ म्हणाला, हा काहीतरी सांगून मला फसवतेस काय? तशी म्हातारी म्हणाली, अरे नाही रे बाबा, फसवत बिसवत नाहीये मी, पण मला आत्ता खाऊन तुला काय मिळणार, नुसती हाड. त्यापेक्षा असं कर, मी आत्ता निघाले माझ्या लेकीकडे, तिच्याकडे जाते, 4 दिवस राहते, तूप रोटी खाते, आराम करते, जाडजूड होते, आणि मग मला खा, म्हणजे तुला निदान समाधान तरी मिळेल. झालं. वाघाला वाटलं, हा हे मात्र खरं आहे. मग तो म्हातारीला म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, तू जाडजूड होऊन ये, मग मी तुला खाईन. वर दम दिला. पण हे बघ म्हातारे, मला फसवायचा प्रयत्न करू नको, माझ्याशी गाठ आहे. म्हातारी म्हणाली, अरे हो रे बाबा, अगदी काळजी करू नको. निघाली म्हातारी पुढे. आणखीन थोडस चालून गेल्यावर तिला भेटला एक लांडगा. म्हातारीला बघून लांडग्याच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बरं का. त्याने तर खूपच दिवसात माणूस खाल्ला नव्हता. त्याला वाटलं या म्हातारी समोर उभं राहून नुसतं ओरडलं तरी म्हातारी घाबरून मरून जाईल. तो म्हातारी समोर जोरात ओरडला, पण म्हातारी कसली खमकी, उभी तशीच्या तशीच, काही मेली नाही. तो म्हणाला, म्हातारे बरं झालं तू आलीस, मी आता तुला खाऊन टाकतो. आपली म्हातारी मुळीच घाबरली नाही. तिनं वाघाला जसं सांगितलं होतं ना तसंच लांडग्याला पण सांगितलं
की मला आत्ता खाऊन तुला काय मिळणार, नुसती हाड. त्यापेक्षा मी आता लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, चांगलं चुंगलं खाते, जाड जूड होते, मग मला खा, म्हणजे तुला समाधान मिळेल. लांडग्याला देखील पटलं. तो म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, पण 4 दिवसांनी म्हणजे 4 दिवसांनी परत ये, तोपर्यंत वाट बघतो मी तुझी. झालं. लांडग्याला पण वाटेला लावून म्हातारी आपली निघाली पुढे, तुरु 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 तुरु. जंगल संपलं आणि तळं पार करून म्हातारी आपल्या लेकीकडे पोहोचली. आईला आलेली बघून लेकीला खूप आनंद झाला. मिठीच मारली तिने आईला. म्हातारीचे 4 दिवस अगदी सुखात गेले. रोज वेगवेगळे पदार्थ खाऊन, विश्रांती घेऊन म्हातारी अगदी टुणटुणीत झाली. मग आपल्या लेकीला म्हणाली म्हातारी, मुली, आता मला जायला हवं. 4 दिवस राहिले, बरं वाटलं, आता जाते. जगले वाचले तर पुन्हा भेटू. लेक म्हणाली, आई, असं का ग बोलतेस? वाईट वाटलं तिला. मग म्हातारीने जंगलातली सगळी हकीकत आपल्या लेकीला सांगितली. लेक म्हणाली, हत्तीच्या, एवढंच ना, मी करते एक युक्ती. हुशार म्हातारीची हुशार लेक ती. तिने काय केलं, एक मोठा लाल भोपळा घेतला, तो पोखरला. आणि त्यात आपल्या आईला बसवलं आणि दिलं पाठवून. भोपळा लागला जायला गडगड 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 गडगडत. जंगलात शिरला. लांडगा वाटच बघत होता. त्यानं पाहिलं की एक भोपळा गडगडत येतोय. तो ओरडून विचारू लागला, ए भोपळ्या, म्हातारी पाहिलीस का रे कुठे? म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. भोपळा जोरात पळायला लागला. लांडगा कसला वस्तात, तोही लागला भोपळ्याच्या मागून पळायला. तेवढ्यात समोरून आला वाघ. त्याने ओरडून विचारलं, ए भोपळ्या, कुठे पळतोयस? आणि एकाच झेपेत भोपळा पकडला. झालं. म्हातारीला भोपळ्यातून बाहेर यायला लागलं. तरी पण ती होती महावस्तात. म्हणाली, हे बघा, मी ठरल्याप्रमाणे 4 दिवसांनी परत आले. आता मला कुणी खायचं ते खा, पण खाण्यापूर्वी माझं डोकं कोण खाणार आणि माझे पाय कोण खाणार ते आधी ठरवा. वाघ म्हणाला, म्हणजे काय, मी डोकं खाणार? लांडगा म्हणाला, नाही नाही, मी डोकं खाणार. वाघ म्हणाला, नाही नाही, असं काय, मी डोकं खाणार. लांडगा म्हणाला, मुळीच नाही, मी डोकं खाणार. झालं. 2 जण लागले भांडायला, अगदी जोर जोरात. भांडून प्रश्न सुटेना तेव्हा मारामारी करायला लागले. आणि आपली म्हातारी, हुशार अतिशय, हळूच गेली आणि भोपळ्यात बसली आणि म्हणाली, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. भोपळा लागला जोरात पळायला. लांडगा आणि वाघ बसले भांडत बावळटासारखे. भोपळा मात्र पळाला 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 आणि जंगलाबाहेर म्हातारीच्या घरी येऊन थांबला. अशा रीतीने म्हातारी आपल्या घरी सुखरूप येऊन पोचली. बघितलंच मुलांनो, न घाबरता थोड्याशा हुशारीने कितीही मोठ्या संकटावर कशी मात करता येते ते. चोहोबाजूना उंचच उंच डोंगर, त्यांच्या मधोमध घनदाट जंगल आणि जंगलामध्ये होती एक गुहा. त्या गुहेमध्ये जंगलाचा राजा सिंह राहत होता. एके दिवशी सिंह झोपला होता. त्याच्या घोरण्याचा जोर जोरात आवाज येत होता. तेव्हा एक उंदीर तिथे आला. त्याने सिंहावर फुंकर मारली. सिंहाला ते कळलेही नाही. मग उंदराने आपल्या तोंडाने सिंहाच्या शेपटीला स्पर्श केला, तरी सुद्धा सिंहाला कळले नाही.
तो तर गाढ झोपी गेला होता. उंदराला चेष्टा करण्याची लहर आली होती. त्याने विचार केला, सिंहाच्या शरीरावर थोडे बागडून तरी पाहावे. या विचारासरशी तो टुणकन उडी मारून सिंहाच्या शरीरावर चढला. परंतु भीतीने दुसऱ्याच क्षणी त्याने खाली उडी मारली. त्याने सिंहाकडे पाहिले तर तो गाढ झोपला होता. त्याच्या घोरण्याचा जोरदार आवाज सुरूच होता. उंदराला वाटले की हा सिंह अगदीच आळशी आहे. उंदराने पुन्हा सिंहाच्या अंगावर उडी मारली. तो सिंहाच्या अंगावर दुडूदुडू धावू लागला. उंदराची टोकदार नखे सिंहाला टोचू लागली. त्यामुळे सिंह जागा झाला. उंदराला शरीरावर नाचताना पाहून सिंहाला राग आला. त्याने उंदराला झपकन पंजामध्ये पकडले. उंदराचा भीतीने थरकाप उडाला. मग त्याने कशीबशी हिंमत एकवटली आणि तो सिंहाला प्रणाम करून म्हणाला, महाराज, या छोट्याशा जीवावर दया करा. आपण तर जंगलाचे राजे आहात. मला क्षमा करा महाराज. अशा छोट्याशा चुकीकरता मला शिक्षा करू नका. मला सोडून द्या महाराज, मला सोडून द्या. सिंह गर्जना करत म्हणाला, तू माझी या जंगलाच्या राजाची चेष्टा केलीस. याला तू छोटीशी चूक म्हणतोस. उंदराचा चेहरा खरकन पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो रडत रडत म्हणाला, मला जिवंत राहू द्या महाराज. मी आपले उपकार कधीही विसरणार नाही. कधी गरज पडली तर मी सुद्धा आपल्या मदतीला धावून येईन. हे ऐकून सिंहाला हसू आले. त्याला त्या बिचाऱ्या उंदराची दया आली. सिंह म्हणाला, इतका पिटुकला तू माझ्या या वनराजाच्या कधी कामी येणार. पण ठीक आहे, मी तुला जिवंत सोडून देतो. जा. उंदीर सिंहाच्या पंजातून सुटता क्षणीच पळून गेला आणि आपल्या बिळात घुसला. पुढे काही दिवसांनी कोणा शिकाऱ्याने सिंहाच्या गुहेबाहेर जाळे लावले. सिंह जांभई देत जेव्हा गुहेतून बाहेर पडला, तो जाळ्यात अडकला. त्या जाळ्यातून सुटण्यासाठी सिंह जितका प्रयत्न करत होता तितका तो अधिकच त्या जाळ्यामध्ये फसत होता. त्याला खूप राग आला. तो मोठमोठ्याने गर्जना करू लागला. अखेरीस त्याला कळून चुकले की आपण स्वतः या जाळ्यातून सुटका करून घेऊ शकणार नाही. तेव्हा तो मोठमोठ्याने ओरडू लागला, वाचवा, वाचवा. डोंगरामध्ये त्याचे प्रतिध्वनी उमटले. सिंह करुण स्वरात ओरडतच होता, वाचवा, कोणीतरी मला वाचवा. बिळामध्ये मुटकुळे करून झोपलेल्या उंदराच्या कानांवर सिंहाचा आवाज पडला, वाचवा, कोणीतरी मला वाचवा. हे ऐकताच उंदीर त्वरेने धावत तिथे आला. पाहतो तर काय, सिंह जाळ्यात अडकला होता. सिंहाचा आक्रोश सुरूच होता. अरे देवा, आता माझे दुःखाचे दिवस सुरू होतील. मला
या जंगलाच्या राजाला आता पिंजऱ्यात बंद करतील. मला या जंगलाच्या राजाला चाबकाचे फटकारे मारतील. मला या जंगलाच्या राजाला सर्कशी तालावर नाचवतील. त्याचवेळी हळू आवाजातील बोलणे सिंहाच्या कानावर पडले. आपण चिंता करू नका महाराज, मी आहे ना. थोड्याच वेळात मी आपणास या जाळ्यातून मुक्त करीन. सिंह म्हणाला, इतके मोठमोठे प्राणी मला मुक्त करू शकले नाहीत आणि तू तर पिटुकलाचा उंदीर. तू मला काय सोडवू शकणार? उंदीर सिंहाच्या या प्रश्नावर काहीच बोलला नाही, पण तो आपल्या धारदार दातांनी जाळीचे दोरखंड कुरतरू लागला. एक दोरखंड कुरतडला, 2 दोरखंड कुरतडले, 4 दोरखंड कुरतडले, 8 दोरखंड कुरतडले आणि थोड्याच वेळात उंदराने सिंहाच्या 4 पायांभोवतालचे सर्व दोरखंड कुरतडले. दोरखंड तुटताच सिंहाने लगेच बाहेर उडी मारली. त्याने प्रसन्नपणे मोठ्याने गर्जना केली. मग त्याने खूप प्रेमाने उंदराला कुरवाळले आणि तो म्हणाला, आजपासून तू माझा जिवलग मित्र. एका वनात भासुरक नावाचा एक सिंह राहत होता. त्याला आपल्या सामर्थ्याचा अतिशय गर्व होता. त्यामुळे तो दररोज कारण नसताना असंख्य प्राण्यांची हत्या करीत असे. एके दिवशी त्या वनातील सर्व पशु त्या सिंहाकडे गेले आणि हात जोडून म्हणाले, महाराज, आम्ही एक विनंती करायला आलो आहे. आपण आमचे राजे आहात हे तर खरंच, पण आपण रोजच्या रोज विनाकारण असंख्य प्राण्यांना का बरं ठार मारता? असंच चालू राहिलं तर एक दिवस या वनात एकही पशु शिल्लक राहणार नाही. मग तुमची उपासमार होईल. त्यापेक्षा आपल्या भोजनासाठी म्हणून आमच्यातला एक एक प्राणी रोज आम्ही तुमच्याकडे पाठवू. तुम्ही त्याला खावं. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज विनासायास आहार मिळेल आणि आम्हा पशूंचाही निर्वंश होणार नाही. सर्व प्राण्यांनी असं सांगितलं असता सिंह म्हणाला, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, पण लक्षात ठेवा, तुम्ही हे वचन पाळलं पाहिजे. रोजच्या रोज माझ्या भोजनाच्या वेळी एक एक पशु इथे आला पाहिजे. त्यात खंड पडला, टाळाटाळ केली तर मी सर्वच्या सर्व प्राण्यांना खाऊन टाकीन. महाराज, आम्हाला अगदी पूर्ण मान्य आहे. असं कबूल करून सर्व पशु परत गेले आणि सुखात राहू लागले. ठरल्याप्रमाणे दररोज दुपारच्या वेळी एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. होता होता एक दिवस एका सश्याची पाळी आली. त्याला सिंहाकडे जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्याला सिंहाचा राग आला होता, पण सर्व प्राण्यांनी सक्तीच केल्यामुळे तो सिंहाकडे जाण्यास निघाला. या सिंहाला ठार मारण्यासाठी काय बरं युक्ती करावी असा विचार करत तो हळूहळू चालला होता. वाटेत त्याला एक विहीर दिसली. त्यानं सहज त्या विहिरीत डोकावून पाहिलं तो त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसलं. ते प्रतिबिंब पाहून ससा एकदम खुश झाला. त्याला उपाय सापडला. तो स्वतःशीच म्हणाला, छान युक्ती सापडली. आता त्या दुष्ट भासुरकाला या विहिरीत पाडून ठार केल्याशिवाय मी राहणार नाही. तो भासुरक मेलाच म्हणून समजा. मग तो ससा मुद्दामच उशीर करून सिंहाकडे गेला. भोजनाची वेळ टळून गेली तरी कोणी पशु आता येत नाही म्हणून तो भासुरक सिंह अतिशय संतापला होता. जिभल्या चाटी तिकडे तिकडे फिरत होता. त्याच वेळी तो ससा अगदी हळूहळू चालत त्याच्या समोर जाऊन हात जोडून उभा राहिला.
सशाला पाहताच सिंहाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. संतापानं बेभान झालेला तो सशाला दरडावीत म्हणाला, काय रे हलकटा सशा, एक तर तू अगदी एवढासा, माझा एक घासही होणार नाही आणि शिवाय इथे येण्यास उशीर केलास. माझी जेवणाची वेळ टळून गेली, तुम्ही करार मोडलात. आता आजच्या आज सर्व पशूंना मी ठार मारीन. ससा शांतपणे म्हणाला, महाराज क्षमा करा, मला आपल्याकडे येण्यास उशीर झाला हे अगदी खरं, पण यात माझा किंवा अन्य प्राण्यांचा काहीही दोष नाही. उशीर का झाला ते ऐका तर खरं. सांग सांग, काय लवकर ते सांग. माझ्या दाढेत तू अडकला नाहीस तोच काय ते सांग, सिंह दरडावीत म्हणाला. महाराज, ससा सांगू लागला, ठरल्याप्रमाणे कराराप्रमाणे आपल्याकडे येण्याची आज माझी पाळी होती. ठरल्याप्रमाणे मी अगदी वेळेवरच आपल्याकडे यायला निघालो. वाटेत एका गुहेतून एक सिंह बाहेर आला आणि धमकावीत मला म्हणाला, काय रे कुठं निघालास. मी म्हणालो, ठरल्याप्रमाणे कराराप्रमाणे मी आमच्या भासुरक महाराजांकडे निघालोय, मला जाऊ दे, उशीर होतोय, महाराज रागवतील. तेव्हा तो सिंह म्हणाला, अरे कोण कुठला भासुरक, मीच या वनाचा राजा आहे. 2 राजे नसतात, एकच असतो, मीच तुमचा राजा आहे. तो भासुरक महाचोर आहे, त्याचा मी आजच वध करीन. त्या भासुरकाला बोलावून आण, नाहीतर मी सर्व प्राण्यांना ठार मारीन. सशानं असं सांगितलं असता भासुरक भयंकर चिडला. तो म्हणाला, तो लबाड दरोडेखोर कुठे राहतो ते मला दाखव, आजच्या आज मी त्याला ठार मारतो. ससा म्हणाला, नाही दाखवण्यास काही हरकत नाही, पण तो सिंह फारच भयंकर आहे. तेव्हा त्याची शक्ती आपली शक्ती याचा विचार करूनच मग निर्णय घेतलेला बरा. ससा असं म्हणाला असता भासुरक म्हणाला, तुला त्याच्याशी काय कर्तव्य आहे, मला तो दाखव फक्त. ठीक आहे, चलावं महाराजांनी, असं म्हणून ससा त्या सिंहाला घेऊन निघाला. त्यानं ती विहीर कोठे आहे ते आधीच पाहून ठेवलं होतं. विहीर जवळ येताच ससा भासुरकाला म्हणाला, महाराज तुम्ही येत आहात हे समजतात तो चोर आपल्या किल्ल्यात पळालेला दिसतोय, चला मी दाखवतो. असं सांगून सशानं त्याला ती विहीर दाखवली. त्या भासुरकानं विहिरीत डोकावून पाहिलं. तो विहिरीतील पाण्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. ते पाहताच भासुरकानं प्रचंड डरकाळी फोडली. त्याच क्षणी त्या विहिरीतून सिंहगर्जनेचे प्रतिध्वनी उमटले. भासुरकाला ते सारं खरंच वाटलं आणि त्यानं अत्यंत क्रोधानं त्या विहिरीत उडी टाकली आणि तो पाण्यात बुडून गेला. ससा आनंदानं उड्या मारत गेला. भासुरक मेल्याचं कळताच सर्व प्राण्यांना अतिशय आनंद झाला. सर्वांनी सशाच्या चातुर्याची खूप प्रशंसा केली. मग ते सर्व प्राणी आनंदानं राहू लागले. म्हणून ज्याच्याजवळ बुद्धी आहे तोच खरा बलवान, ज्याच्याजवळ ती नाही तो दुबळा होय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच कर. एक होता घोडा. तो जिथे राहत होता तेथे आसपास भरपूर गवत होते, हिरवेगार, कोवळे, लुसलुशीत. घोडा पोटभर चरत असे, खिंडत फिरत असे आणि आनंदात राहत असे. याच दरम्यान एके दिवशी एक हत्ती तेथे आला. अशा सुंदर लुसलुशीत गवतावर चालायला त्याला खूप मजा वाटू लागली.
त्यानंतर तो गवतावर लोळण घेई आणि त्याचा आनंद लुटत असे. अशा प्रकारे कोवळे लुसलुशीत गवत तुडवले जात असल्याचे पाहून घोड्याला फार दुःख होत असे. हत्तीला ती जागा खूपच आवडली, त्यामुळे तो तेथून निघून जाण्याचे नावच काढत नव्हता. घोडा विचार करायचा, हत्तीला येथून पळवून लावण्यासाठी काय बरं करावे. सिंह हा हत्तीचा प्रमुख शत्रू. तेव्हा सिंहाचीच मदत घेतली तर? पण सिंहाने मलाच फाडून खाल्ले तर? त्याऐवजी मनुष्याची मदत घेतली तर कसं? असा विचार करून घोडा मनुष्याकडे गेला. त्याने मनुष्याला सारी हकीकत सांगितली. मनुष्य म्हणाला, केवळ हत्तीला मारायचं आहे एवढंच ना? तुझं हे काम मी करीन, पण याकरता तुला माझी मदत करावी लागेल. जर हत्ती आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला तर मला त्याचा पाठलाग करावा लागेल. त्याकरता मला तुझ्यावर स्वार व्हावं लागेल. घोडा उत्साहित होऊन म्हणाला, जर हत्ती मरत असेल तर तू सांगशील ते करायला मी तयार आहे. त्यानंतर मनुष्याने घोड्यावर स्वार होण्यासाठी त्याच्या पाठीवर खोगीर बांधले आणि तोंडात लगाम घातला. मग त्याने धनुष्य व विषारी बाण घेतले आणि तो घोड्यावर स्वार झाला. त्याने घोडा दौडवला. मनुष्याला घोड्यावरून प्रवास करताना फार आनंद झाला. थोड्याच वेळात ते दोघं हत्तीजवळ पोहोचले. हत्ती डोळे विस्फारून पाहू लागला. घोड्याच्या पाठीवर हा नवीन प्राणी कोण बरे आहे? इतक्यात माणसाने हत्तीवर नेम धरून विषारी बाण सोडले. बाण लागताच हत्ती इकडे तिकडे पळू लागला आणि अखेरीस कोसळला. विषाच्या प्रभावामुळे हत्ती गतप्राण झाला. घोडा मनुष्याला म्हणाला, मित्रा, मी तुझा खूप खूप आभारी आहे. आता आपले काम पूर्ण झाले आहे. आता तू खाली उतर. कृपा करून हे खोगीर व लगाम काढून टाक आणि मला मुक्त कर. हे ऐकून मनुष्य खळखळून हसला. मग तो घोड्याला म्हणाला, मुक्त होण्याची आशा आता तू कायमची सोडून द्यावीस हेच बरं. तेव्हापासून घोडा माणसाचा गुलाम झाला. एक होते घर. त्या घरात खूप सारे उंदीर होते. म्हातारे उंदीर, तरुण उंदीर, मोठे उंदीर, छोटे उंदीर. ते इकडे फिरत तिकडे फिरत, इथे उड्या मारत तिथे उड्या मारत आणि खूप मज्जा मस्ती करत. उंदरांची बच्चे कंपनी सुद्धा खूप मोठी होती. ते कधी लपंडाव खेळत
तर कधी शिवाशिवी खेळत. या मुलांना भीती काय असते हे माहीत सुद्धा नव्हतं. एके दिवशी कुठून तरी एक मांजर तिथे येऊन पोहोचली. पट्टेवाली, मिशानवाली आणि म्हातारीशी. या मांजरीला तर या घरात जणू खजिनाच मिळाला. तिला काही मेहनतच करावी लागत नव्हती. ती कोणत्याही कोपऱ्यात दबा धरून बसून राहायची आणि जसा कोणी उंदीर तेथे येई तेव्हा त्याच्यावर लगेच झडप घालायची. तोंडातून हू की चू करण्यापूर्वी मांजरीच्या तोंडात असायचा. अशा प्रकारे रोज रोज उंदीर मरू लागले. अखेरीस उंदरांनी याबाबत घरातील माळ्यावर एक सभा भरवली. या सभेत सर्वानुमते ठरले, आता आपल्याला सावध राहिले पाहिजे. या माळ्यावरून आता खाली उतरायचंच नाही. चारही बाजूला पाहायचं, हुंगायचं. कुठे दबा धरून बसलेल्या शत्रूचा वास तर येत नाही ना हे पाहायचं. एकही उंदीर मांजरीच्या नजरेस पडत नव्हता, कारण एकही उंदीर माळ्यावरून खाली उतरतच नसे. त्यामुळे आता मांजरीची उपासमार होऊ लागली. म्हातारी मांजर उड्या तर खूप मारायची, पण तिची उडी त्या उंच माळ्यापर्यंत पोचतच नव्हती. अखेरीस मांजरीला एक युक्ती सुचली. एका लांबशा खुंटीवर ती तोंड उलटे करून लटकली. पाहणाऱ्याला वाटावे जणू ती खरोखरच मेली आहे. मांजरीला वाटले होते, मला अशा अवस्थेत पाहून उंदीर मला मेलेली समजतील आणि माळ्यावरून खाली उतरतील. मग ते हिंडू फिरू लागतील, निश्चिंतपणे धावाधाव करतील आणि खेळतील. तेव्हा मी उंदरांवर झडप घालेन. उंदरांच्या एका पिल्लाने पाहिले की मांजर उलटे तोंड करून लटकले आहे. ते पिल्लू लगेच आनंदाने किंचाळले, पहा पहा, ती मांजर मेली आहे. पहा ना कशी उलट तोंड करून लटकली आहे. सर्व उंदीर मांजरीकडे पाहू लागले. मांजर मेली आहे हे समजल्यावर सर्व उंदीर आनंदले. ते आनंदाने गाऊ लागले. तेव्हा एक वयोवृद्ध उंदीर म्हणाला, मेलेली मांजर उलट तोंड करून लटकत असेल असं शक्यच नाही. कदाचित ती जिवंत सुद्धा असेल. यावेळेस जोरदार वारा सुटलाय. जर मांजर खरोखरच मेली असेल तर वाऱ्यामुळे तिची शेपटी थोडी थोडी नक्कीच हालेल. आणि जर ती जिवंत असेल तर तिची शेपटी अजिबात हलणार नाही. मांजरीने म्हाताऱ्या उंदराचे हे बोलणे ऐकले. तिने लगेच आपली शेपटी थोडी थोडी हलवायला सुरुवात केली. हे पाहून म्हातारा उंदीर म्हणाला, अच्छा, ही वाघाची मावशी तर जिवंत आहे आणि माझं बोलणं गुपचूप ऐकतेय, म्हणून तर ती आपली शेपटी हलवते. सर्व उंदरांनी पाहिले की मांजरीची शेपटी हलणे बंद झाले.
उंदीर म्हणाला, अगे लबाड मांजरी, आम्हाला तुझा बेत समजला आहे, म्हणून आता तोंड उलट करून लटकण्याचं हे नाटक बंद कर. अशा प्रकारे तोंड उलटे करून लटकता लटकता म्हातारी मांजर पार थकून गेली. ती धप्प करून खुंटीवरून खाली पडली आणि तोंड पाडून शांतपणे तिथून निघून गेली. सर्व उंदीर आनंदले. एक होतं गाव. त्या गावात चित्रांग नावाचा एक कुत्रा राहत होता. एकदा त्या गावात फार मोठा दुष्काळ पडला बरं का. खायला अन्नाचा एक कण सुद्धा मिळत नव्हता. त्यामुळं त्या गावातील कुत्री पटापट पटापट एका मागून एक मरू लागली. कुत्र्यांची सारी जातच नष्ट होणार की काय असं वाटू लागलं. चित्रांगाला सुद्धा कुठं अन्न मिळेल असं झालं. त्याची अगदी उपासमार होऊ लागली. म्हणून जिथं दुष्काळ नाही, खाण्यापिण्याची कमतरता नाही, अशा देशात जावं असा विचार करून तो चित्रांग दुसऱ्या देशात गेला आणि तिथल्या एका घरी राहिला. तिथं मात्र खाण्यापिण्याची अगदी चंगळ होती. त्यामुळे चित्रांग अगदी खुशीत होता. घरात खायला भरपूर असलं तरी बाहेर पडायची मात्र काही सोय नव्हती. चित्रांग घराबाहेर पडला रे पडला की गावातील सगळी कुत्री त्याला वेडा घालीत आणि त्याच्या शरीराचे लचके होते. त्यामुळे चित्रांगाला अगदी नकोसं झालं होतं. रोजच्याच या कटकटीनं चित्रांग वैतागला. काय करावं त्याला काही समजेच ना. घरात बसून राहणं त्याचा स्वभाव नव्हताच. बाहेर जाण्याची सोय नव्हती. शेवटी त्यानं विचार केला, आपल्या देशात दुष्काळ असला, खायला मिळत नसलं तरी बाहेर आपले खूप मित्र असतात. इथल्याप्रमाणे ते आपल्याला त्रास देत नाही. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करीत दिवस कसा मजेत जातो. म्हणून आपल्या देशाला जावं हे खरं. कसाही असला तरी तो आपला देश आहे असा विचार करून चित्रांग एके दिवशी तेथून बाहेर पडला आणि आपल्या गावी परत आला. चित्रांग परत येताच त्याचे पूर्वीचे सारे मित्र त्याच्या भोवती जमले. त्याने विचारले, अरे चित्रांगा, तू ज्या देशाला गेला होतास तो देश कसा आहे रे? तेथील लोक कसे आहेत? तिथे खाण्यापिण्याची परिस्थिती कशी आहे? चित्रांग म्हणाला, अरे मी गेलो होतो त्या देशाविषयी काय सांगू बाबा. फार छान देश आहे. खाण्यापिण्याविषयी म्हणाल तर अगदी चंगळ आहे. लोक फार प्रेमळ आहेत. खायला खूप देतात. कशाला काही कमी नाही. त्याचे मित्र म्हणाले, वा 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 वा, फारच छान फारच छान. नाहीतर आपला हा देश अन्नाचा एक कण सुद्धा मिळत नाही. पण चित्रांगा, तो देश इतका चांगला असताना तू परत का आलास? त्यांनी असे विचारले असता चित्रांगा म्हणाला, तुमची शंका बरोबर आहे. तिथे खायला भरपूर असूनही मी इकडे परत आलो कारण तिथं आपल्याच जातभाईंचा फार त्रास आहे. घराच्या बाहेर पडले की ते अंगावर धावून येतात, मारझोड करतात. त्यामुळे इतर सारं काही असूनही त्याचा काहीही उपयोग नाही. अरे त्यापेक्षा आपला हा गरीब देश चांगला. काही झालं तरी हा आपला देश आहे. तुमच्यासारखे मित्र आहेत, हे काही कमी आहे? म्हणून मी कायमचा परत आलो. हे ऐकून त्याच्या सर्व जातभाईंना खूप आनंद झाला. कोणतीही गोष्ट नीट न पाहता, जाणून न घेता, लक्षपूर्वक न ऐकता, पारख न करता केली तर मनुष्यावर फार मोठं संकट येतं. पश्चिमेला वरुणाद्री नावाचा एक पर्वत होता. त्या पर्वत प्रदेशात मंदविष नावाचा एक साप होता. काही दिवसांनी तो अगदी म्हातारा झाला.
भक्ष्य शोधण्यासाठी ताकदही त्याच्यात नव्हती. आता सुखे नैव भक्ष्य कसे बरे मिळवावे याचा तो विचार करू लागला. मग तो एका तळ्याजवळ गेला. त्या तळ्यात खूप बेडूक होते. त्या तळ्याकाठी तो साप नुसता बसून राहिला. तेव्हा एका बेडकानं विचारलं, काका काका, तुम्ही इथे असे नुसते बसून का राहिला आहात? पूर्वीप्रमाणे शोधण्यासाठी का फिरत नाहीत? तेव्हा तो साप म्हणाला, अरे काय सांगू, माझ्या नशिबातच आता भक्ष्य नाही रे बाबा. मग मी ते शोधण्याचा प्रयत्न कसा करणार? परवा मी एका बेडकाचा पाठलाग सुरू केला. तो बेडूक एका ब्राह्मणाच्या घरात शिरला. मी त्याच्या मागोमाग तिथं गेलो. त्यावेळी त्या ब्राह्मणाच्या मुलाने माझ्यावर पाय दिला. त्यामुळे मी त्याला दंश केला. मुलगा मरण पावला. तेव्हा पुत्राच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या ब्राह्मणाने मला शाप दिला. दुष्टा, तू निरपराध अशा माझ्या मुलाला चावलास. तू बेडकांचे वाहन होशील. त्या बेडकांना दया येऊन तुला काही खायला दिले तर त्यावरच तुला भूक भागवावी लागेल. म्हणून मी तुमची सेवा करण्यासाठी इथे आलो आहे. सर्पाचे हे बोलणे ऐकून सर्व बेडकांना मोठा आनंद झाला. ही बातमी तळ्यातील सर्वच बेडकांना समजली. त्या तळ्यातील बेडकांच्या राजाला हे कळताच तो पाण्यातून बाहेर आला आणि टुनकन उडी मारून त्या सापाच्या डोक्यावर बसला. त्याच्या पाठोपाठ अनेक बेडूक आले आणि तेही सापाच्या शरीरावर बसले. आणि मग तो साप त्या बेडकांना खुश करण्यासाठी इकडे तिकडे फिरून आणू लागला. सारे बेडूक आनंदाने टाळ्या वाजू लागले. डराव 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 करीत गाऊ लागले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व बेडूक सापाच्या शरीरावर उड्या मारून बसले. पण तो लबाड साप अगदी मंद मंद चालू लागला. बेडकांना काही गंमत वाटेना. तेव्हा बेडकाच्या राजाने विचारले, अरे आज तू कालच्या प्रमाणे वेगात का धावत नाहीयेस? हळूहळू चालतोस असे का बरे? तेव्हा साप म्हणाला, महाराज, माझ्या पोटात अन्नाचा कण नाही. मग मी कसा बरं धावणार? माझ्या अंगात ताकदच नाही. मी काय करू? अरे मग लहान सहान बेडूक खाना, असे बेडकांचा राजा म्हणाला. त्यामुळे साप मनातल्या मनात अगदी खुश झाला. चला, काळजी मिटली. आता आपल्याला खूप दिवस भरपूर बेडूक खायला मिळणार, असा विचार करून तो रोज लहान मोठे अनेक बेडूक खाऊ लागला. आता त्याच्या शरीरात चांगलीच ताकद आली होती. आणि होता होता एक दिवस त्या सापाने त्या बेडकाच्या राजाला खाऊन टाकले. म्हणून शहाण्या मनुष्याने आपल्या शत्रूच्या बोलण्यावर जरा सुद्धा विश्वास ठेवू नये बरं का. त्याच्यावर दया दाखवू नये. शत्रू आणि अग्नी यांना जवळ केले की त्याचा परिणाम वाईटच होतो. एकदा काही तरुण मंडळी वनविहारासाठी सकाळीच बाहेर पडली. दुपारी मोठ्या मजेत वनभोजन झाले. नंतर विश्रांतीसाठी मंडळी छायेच्या आश्रयास बसली. बराच वेळ खेळणी हास्यविनोद झाला होता. काही मंडळी चांगलीशी जागा पाहून जरा लवणली. यातच आमचे विनायकराव होते. विनायकराव गर्भश्रीमंत असून हुशार आणि चालाक होते. त्यांच्या वडिलांजवळ अफाट संपत्ती होती. तिला त्यांच्याखेरीज वारस असा दुसरा कोणीच नव्हता. विनायकराव एकुलते एक चिरंजीव असल्याने त्यांचे आई बाप त्यांना जीव की प्राण करीत असत. संध्याकाळचे 6 वाजले. वनविहाराला गेलेली मंडळी परत फिरली. विनायकरावही उठले. त्यांनी जो दगड उशाला घेतला होता तो दगड सहज कोणी पायाने उलटला. तोच त्याखाली 4-5 घोणी वळवळताना दिसल्या. हा देखावा पाहताच विनायकराव दचकले. जो धोंडा आपण उशाला घेतला होता त्याखाली एवढ्या घोणी? अरे बाप रे, नक्कीच त्यातली एखादी आपल्या कानात शिरली असली पाहिजे अशी कल्पना झटकन त्यांच्या मनात येऊन गेली. त्यांचे अंग शहारलं. सगळा उत्साह मावळला. विनायकरावांना संशय पिशाच्याने पछाडले. त्यांना काही सुचेना. कानात काही भुळभुळत आहे असा त्यांचा भास होऊ लागला. बरोबरच्या मित्रांनी त्यांची खूप समजूत घातली, पण व्यर्थ. तशाच मनस्थितीत ते घरी आले. घरच्या मंडळींचीही धांदल उडाली. डॉक्टर वैद्यांची धावपळ सुरू झाली.
अनेक उपचार करूनही त्यांना बरं वाटेना. कानात घोण वगैरे काही नाही म्हणून डॉक्टर वैद्यांनी त्यांना नाना प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. विनायकराव धास्तीने दिवसेंदिवस खंगत चालले. मुलाची स्थिती पाहून वडिलांना अत्यंत दुःख होत होते, पण त्याला कोणाचाच उपाय नव्हता. विनायकरावांचे वडील खूप श्रीमंत होते, खर्चाला काही कमी नव्हतं. मुलाला बरे वाटावं म्हणून वाटेल तेवढा खर्च करण्यास ते तयार होते. देशोदेशीचे वैद्य, हकीम, डॉक्टर येऊन अपयश पदरी घेऊन जात. इतक्यात एके दिवशी एक वैद्यबुवा त्यांच्याकडे आले. ही एकंदर स्थिती पाहून आपण प्रयत्न करून पाहतो असे विनायकरावांच्या वडिलांना त्यांनी सुचवलं. उपाय करून पाहावा म्हणून सर्वांनी संमती दिली. संमती मिळताच वैद्यबुवांनी विशेष औषध पाणी न करता 4 दिवस विनायकरावांच्या सहवासात घालवले. तेव्हा सगळा संशयाचा खेळ आहे त्यांच्या लक्षात आलं. लगेच त्यांनी विनायकरावांच्या कानात घोण शिरली असून ती काढून आपण त्यांना बरे करतो असे जाहीर केले. घोण खरोखरच असल्याचे ऐकून विनायकरावांना जरा बरं वाटलेलं दिसलं. वैद्यबुवांवर त्यांचा विश्वास बसला. एके दिवशी औषधासाठी बाहेर जातो असं सांगून वैद्यबुवा बाहेरगावी निघून गेले. आता आपण बरे होणार म्हणून विनायकरावांना थोडं बरं वाटायला लागलं होतं. त्यांनी हळूहळू फळं वगैरे खाण्यास सुरुवात केली. इकडे वैद्यबुवांनी मुद्दाम शोध करून 4-5 घोणी मिळवल्या व डबीत भरून ते 4 दिवसांनी परत आले. औषध मिळाले असं सांगून त्यांनी दुसऱ्या दिवशी औषधाचा प्रयोग करायचा असं जाहीर केलं. प्रयोगासाठी जी जागा ठरवली होती तेथे कोणीही येता कामा नये. तसेच प्रयोग चालू असता रोग्याचे डोळे बांधायचे वगैरे सर्व गोष्टी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रयोगाला सुरुवात झाली. विनायकरावांचे डोळे बांधले. नंतर वैद्यबुवांनी एक काकडा पेटवून तो विनायकरावांच्या कानाशी नेला व ते विनायकरावांना म्हणाले, आता सावध राहा, ती पहा एक एक गुण बाहेर येते. अशा रीतीने 10 मिनिटेपर्यंत बोलून प्रयोग चालू असताना 4 गोणी बाहेर आणल्या. आता तुम्ही मोकळे झालात असे वैद्यबुवांनी विनायकरावांना सांगितले. शेवटी त्यांचे डोळे सोडून त्यास 4ही घोणी दाखवण्यात आल्या. 8-15 दिवसातच विनायकरावांची प्रकृती सुधारली आणि सगळ्यांनाच आनंद झाला. एकदा एक भिल्ल शिकारीसाठी अरण्यात भटकत असताना त्याला एका झाडावरील घरट्यात पोपटाची 2 पिल्ल दिसली. ती पकडत असताना त्यातील एक पिल्लू त्याच्या हातून निसटले, दुसरं मात्र सापडलं. मग त्या भिल्लानं त्या पिल्लाला एका पिंजऱ्यात कोंडून घरी आणलं. तो भिल्ल त्या पिल्लाला बोलवायला शिकवत असे. हळूहळू ते पिल्लू भिल्लासारखे बोलू लागले. भिल्लाचे शब्द त्याला बोलता येऊ लागले. त्या 2 पिल्लापैकी जे पिल्लू निसटले होते ना ते एका साधूला सापडलं. साधूनं त्याला आपल्या आश्रमात आणून ठेवलं. साधूनही त्याला बोलायला शिकवलं. दिवसभर तो साधू जे जे बोलत असे ना ते सारे त्या पोपटाला बोलता येऊ लागले. अशा प्रकारे पुष्कळ दिवस गेले. एक दिवस एक राजा घोड्यावर बसून अरण्यात आला. फिरत फिरत तो बरोबर त्या भिल्लाच्या घराजवळ आला. बाहेर टांगून ठेवलेल्या पिंजऱ्यातील पोपटानं त्या राजाला पाहिलं आणि तो मोठमोठ्यांदा ओरडू लागला, मालक मालक, धावा धावा, कोणीतरी घोडेस्वार आला आहे, धरा त्याला, पकडा, ठोका, ठार मारा. राजानं हे शब्द ऐकले आणि तो दुसरीकडे निघून गेला. तो फिरत फिरत अरण्याच्या दुसऱ्या टोकाला गेला. तिथे साधूचा आश्रम होता. त्या आश्रमातील पोपटानं राजाला पाहिलं आणि म्हणाला, या या, सुस्वागतम महाराज, आत या, विश्रांती घ्या, थंड पाणी प्या, गोड फळे घ्या. साधू महाराज, आपल्या आश्रमात महाराज आले आहेत, त्यांचे स्वागत करा. पोपटाचे हे शब्द ऐकून राजाला मोठं आश्चर्य वाटलं. हा सारा संगतीचा, शिक्षणाचा परिणाम हे राजाला कळून चुकलं. तो पोपट राजाला म्हणाला, तुम्हाला पूर्वी भेटलेला पोपट माझाच भाऊ. आम्ही दोघं एकाच जातकुळीचे. एकाला भिल्लाची संगत तसेच संस्कार, मला साधूची संगत तसेच संस्कार. हा सारा संगतीचा परिणाम.